मग आता सध्याची अद्ययावत अशी उपचार पद्धती कोणती आहे आणि ते उपचार कायमस्वरूपी असतात का? अगदी बरोबर. बघा, पहिल्यांदा माझ्या ओपीडीत पेशंट पाहिला ना की त्याला 2-3 गोष्टींची माफक अपेक्षा असते की डॉक्टर साहेब मला हे जर करावी लागतंय काय प्रोसिजर आणि काय तर ते मला दुखणार नाही ना, जखम नाही ना होणार, माझा कंट्रोल तर नाही ना जाणार, किंवा मला ॲडमिट राहावं लागेल का, मला किती दिवस ड्रेसिंग करावं लागेल आणि माझा कंट्रोल तर नाही ना जाणार, बरं हे मी केलं, मी असं ऐकलं की हे वापस होतं, तर हे कायमस्वरूपी आहे का? म्हणजे पेन झालं नाही पाहिजे, रिंगचा कंट्रोल नाही गेला पाहिजे आणि हे वापस नाही झालं पाहिजे. ह्या माफक अपेक्षा घेऊन पेशंट येतो. आणि खरं सांगायचं झालं तर आता इतकं तंत्रज्ञान प्रगत झालंय की कुठल्याही प्रकारची कापाकापी न करता भुलीसाठी पाठीच्या मणक्यात इंजेक्शन सुद्धा द्यायची गरज नाही. अगदी लोकल पुडेंटल ब्लॉक्समध्ये ह्या बिनात म्हणजे पेशंटला काहीच त्रास होत नाही. म्हणजे मी कधी आलो, कधी प्रोसिजर केली, कधी बाहेर आलो, काही कळत नाही. इनफॅक्ट जरा सुद्धा पेन होत नाही. हे टोटली पेनलेस आहे. मग हे कसं, तर आपल्याला हे कसं साध्य करता येतं की कुठेही जखम होत नाही, कापाकापी करावी लागत नाही, ॲडमिट करावी लागत नाही, पाठीच्या मणक्यात इंजेक्शन द्यायची गरज नाही, धागेदोरे बांधायची गरज नाही, दुखतही नाही, पेशंट दुसऱ्या दिवशी कामालाही जाऊ शकतो. तर ह्यासाठी एक सूत्रबंधन म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यात एक मोठंसं मशीन असतं, ते गुदद्वारात टाकलं जातं. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये 7 ते 8 मुळं असतात की जी ह्या मूळव्याधीला सप्लाय करतात. ती सगळीच्या सगळी मुळं आपण बंद करतो आणि ती 2 राऊंडमध्ये बंद केली जातात इंटरलॉकिंग पद्धतीने. आणि ज्याच्याद्वारे हे बंद केलं जातं ते विरघळून जातात स्टिचेस. आणि ते ज्या ठिकाणी काम केलं जातं त्या ठिकाणी नर्वस सप्लाय नसतो, त्याच्यामुळे त्याचा पेन होत नाही. त्याच्यामुळे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, किंवा त्याची रसदच बंद केल्यामुळे ते श्रिंक व्हायला लागतात. आणि नंतर जो काही फुगीर भाग असतो आतला, त्याच्यामध्ये लेझरची किरणं किंवा लेझर एनर्जी यूज केली जाते. त्याच पद्धतीने आता आम्ही एक नवीन टेक्निक अजून त्याच्यामध्ये ॲड ऑन केलेली आहे की ज्याला डिस्ट्रक्शन मेथड म्हणतात. की एक प्रकारचं अशी मेथड की ज्याच्याद्वारे आपण त्या मांसल भागाला, जे पाईलचं मांस वाढलेलं आहे, त्याला एका विशिष्ट चिमट्यामध्ये घेऊन आपण त्या टिश्यूला डिस्ट्रक्ट करतो. म्हणजे त्याचा समूळ नाहीनाट करून टाकतो. आणि हे सगळं करत असताना कुठेही जखम होत नाही. सो पेशंटला आता घाबरण्याची गरज नाही, कारण की त्याची मुळं बंद केलेली आहेत. त्याच्यामुळे त्याचा सप्लाय हा कधी होत नाही आणि तो वाढत नाही. याच्यानंतर 3 महिने आयुर्वेदिक औषधं दिली जातात की ज्याला आपण अपुनर्भव चिकित्सा म्हणतो. अपुनर्भव म्हणजे पुन्हा होणार नाही. यासाठी जी तरतूद आहे औषधांची, ज्याच्यामध्ये लिव्हरचं काम करणं, लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह करणं, गट मोटिलिटी म्हणजे आतड्यांची हालचाल चांगली करणं, पाचक स्त्राव चांगले करणं, त्याच्यानंतर पेशंटचे विटॅमिन्स बॅलन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं की हा आजार पुन्हा होत नाही.